तर नमस्कार सोलापूरकर, मी तुमचा लडका अभिषेक. तर घेऊन आलेला एक नवीन असं चॅलेंज आपल्या सोलापूरमध्ये. आता मी आहे सध्या नवी पेठमध्ये आणि माझ्याकडे आहे फक्त 1 रुपये आणि ह्या 1 रुपयाला फक्त आपल्याला 60 मिनिटांमध्ये करायचे 500 रुपये. चला तर मग स्टार्ट करूया. काका पेन आहे तुमच्याकडे? काका काका पेन आहे तुमच्याकडे? 1 रुपयाच्या जागी तुम्ही पेन देऊ शकता. 1 रुपयाच्या जागी पेन देऊ शकता. तुमचा व्हिडिओ शूट चालू आहे, चॅलेंज घेतलंय. 1 रुपयाच्या जागी पेन देऊ शकता. ओके, थँक्यू. तर काकाने पेन दिलाय, थँक्यू. चल ना, अजून याला डबल करायचं. आता इथून पुढे मी काय करू मला काहीच कळत नव्हतं, कारण मी 1 रुपये देऊन पेन तरी घेतला होता, पण तेच पेन 10 रुपयाला विकायचं होता मला पुढं, आणि माझ्याकडनं कोणच पेन घेत नव्हता. 5 नंतर किती पण देऊ शकता. ठीक आहे. 5 नंतर किती पण रुपये देऊ शकता. चॅलेंज चालू आहे एक व्हिडिओचा, किती पण देऊ शकता. 5 नंतर 10 फुल्लाही घ्यायचं तशा आहे. व्हिडिओ चालू आहे, चॅलेंज चालू आहे एक माझा, देऊ शकता. संपलंही घ्यायचं लक्ष आहे. कसं 5 रुपयाला भरून येते ते पेन 5 रुपये. ओके ओके ओके, ठीक. आता काकाचं आपलं काय जमलं नाही. नंतर नाही भावाला विचारावं म्हणलं, पण जास्त वेळ काय घेतलो नाही भावापाशी, कारण भाऊ काय तोंडावर शिकणार असं वाटलं नव्हतं. ते नाही घेणार का 5 नंतर 10 रुपयाला? 5 नंतर 10 रुपयाला एक व्हिडिओ शूट चालू आहे, चॅलेंज चालू आहे माझा. एक पेन घेऊ शकता तुम्ही 5 नंतर 10 रुपयाला. येऊ शकतो. घ्या ना, किती पण देऊ शकता, काय विषय नाही. 5 नंतर 10. तुम्ही 10 घ्या. ओके, द्या फर्स्ट द्या ना पैसे पेनचे. व्हिडिओ चालू आहे माझा, त्यामुळे फास्ट. थँक्यू सो मच. काकाने 10 रुपये दिले. 10 रुपयाला मल्टिप्लाय करूयात काहीतरी. आता इथून पुढे काही नाही, काय करायचं बघू. फास्ट काय करता येईल आता 10 रुपये. तिथे एक स्टेशनरीचं दुकान आहे, तिथं काहीतरी घेऊ. ह्याचं जाऊन मल्टिप्लाय आपण पेन घेऊयात. तर पेननेच बिझनेस करू. 1 रुपयाला डायरेक्ट 10 रुपये बाउन्स. काय पेन आहेत का 5 वाले? 2 द्या. 2 पेन घेतलेत, आता यायलाच विकू. चला. तर ह्या व्हिडिओ मधली सर्वात मोठी चूक म्हणता येईल माझी, की 5-5 रुपयाचे पेन मी घेतलो आणि तेच मला 10 रुपयाला विकायचे होते. जसं मी विचार केलो होतो तसं होतच नव्हतं इथं काही. डिसिजन चुकला आपला पेन घ्यायचा. पूर्ण नवी पेठ फिरून आला. उगी घेतले का वाटायला आता काय करायचं. इन्व्हेस्टमेंट केली तर माघारी यावं. भाई पेन घेऊन चुकी झाले. साला किसको पडना ही नहीं यहाँ पे. एक काम करू, लास्ट ट्राय करू. 1 रुपये 10 विकू, एक 5 विकू बघू. 5 ला एक जरी गेला तरी त्याचं काय तर करता येईल. बॉस पेन घ्या बघा, फक्त 5-10 रुपये किती पण देऊ शकता. हा ओके. बॉस पेन घेणार का 5-10 रुपयाला? अहो असंच कसं देतो तो बॉस. चॅनलचा व्हिडिओ झालाय. 5-10 रुपये किती पण देऊ शकता. ऑनलाईन देऊ का कॅश? अहो कॅश द्या बॉस. हो धन्यवाद बॉस. रिटर्न अजून एक घ्या की. नाही, रिटर्न आणून द्या. अजून एक घ्या बॉस. नाही, रिटर्न आणून द्या 10 रुपये असं बघा. 10 रुपये नाही बॉस. 5चा पेन 10 रुपये. घ्या की बॉस. काय त्याला आहे का 5 रुपये? व्हिडिओ करायपर्यंत 20 रुपये घेऊन जावा, रिटर्न आणून द्या व्हिडिओ. बापरे, सुट्टे बॉस. थांबा मी बघतो सुट्ट्या. काय करावं लागतं व्हिडिओ. 5 नाही घे पेन 10 रुपयाला. 10 अहो घ्या की 10 रुपयाला. काय त्याला व्हिडिओ चालू माझा एक चॅलेंजचा. 10 रुपयाला विकायला. हा पाकिट नाही, सिंगल फक्त. 5 ला घ्या. 5 ला तरी घ्या. 5 ला 2. अजून एक देऊ का? ओ बॉस, तुम्हाला 1 पाहिजे का 2 पाहिजे? तुम्हाला 1 पाहिजे, त्यांना 2 पाहिजे. आता कसं करायचं? 2 घेऊ. धन्यवाद काका. हे 10 आपले, 300 बाकीचे. सोलापुरी ब्लॉगर अभि. 10 रुपये माघारी काढलो. काय नाही, इन्व्हेस्टमेंट पेन मध्ये. अरे दुकान नाहीत का इथं? हे पेन मध्ये इन्व्हेस्टमेंट कोण करू नका बरं का, काय मार्जिन नाही या.
बहुतेक मी बिझनेसमॅन सावकाश कॅमेरामॅन सावकाश बहुतेक मी बिझनेसमॅन आहे. मी 1 रुपयावरून 10 रुपये लागलो. 10 रुपयाचा पुणेरीचा वडापाव जाऊन खाऊन घरी जाऊ. इकडे आहे का काय गेली चल पुन्हा बाहेर पडू. भावा भाई पैसे आहेत का काय नवी पेठ मध्येच का घुमावलो आपण नुसतं घर 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 10 रुपये इन्व्हेस्टमेंट बाहेर काढले पण लॉस मध्ये जायचं ना प्रॉफिट मध्ये राहायचं. प्रॉफिट मध्ये काम करावं लागेल. द्यायचं 10 रुपयाचं कुठेतरी 5 रुपयाचं कॅडबरी बिडबरी घ्यावं. दुसऱ्या डोका चालवावं लागेल काय तर बघा डेअरी मिल्क वगैरे आहे का मी डेअरी मिल्क वगैरे 5 वाले किती पर मंथ वगैरे 5 वाले 10 वाले आहेत 5 वाले 2 द्या. 10 रुपयाचे 2 घेतले नाही 5 रुपयाचे 2. 10 रुपयाला तर जायला पाहिजे. मुली खातील की मुली मुलींना देऊ त्याला 20 रुपये तर बनवायचे तर आम्ही काम करून येतात इथनं डायरेक्ट सिद्धेश्वर मंदिरला जाऊ. आता इथं पब्लिकच नाही अजून काय मीच खाऊ थोडा रेस्ट करू आपण 2 मिनिटाचा ब्रेक. तर इथं आलो सिद्धेश्वर मंदिर पाशी आणि इथं आम्ही जे विचार केला होता तसं काहीच नाही गर्दी वगैरे. इथनं पण आम्हाला प्लेस बदलावंच लागणार आहे. आता दुसरीकडे जावं लागेल. आता स्पेशली मुलं मुली त्यांनी स्पेशली व्हिडिओमध्ये यायला पाहिजे जरा इंटरेस्ट दाखवला पाहिजे पण तसं नाही. काय करायचं आता अवघड आहे. कसं पण संध्याकाळ होतच होती तर आम्ही म्हणलं आता थोड्या वेळाने गर्दी होईलच त्यामुळे आम्ही वॉकिंग ट्रॅक पाशी थांबलो. खूप उशीर वाट बघितल्यानंतर नाही तर 3-4 पोरं मला दिसले तर मी त्यांच्यापैकी एका पोराकडे गेलो आणि त्याला म्हणलं भावा माझ्याकडे 2 चॉकलेट आहे ती 10 रुपयाला तू घेशील का. तर भाऊ एकदम खुश झाला आणि म्हणला घेतो की माझ्याकडे 20 रुपये आहे ती. मग त्यानंतर मी त्याला दिलो चॉकलेट आणि 20 रुपये घेतलो. आता जळणारे म्हणतील हे स्क्रिप्टेड आहे तर तसं नाही भावांनो. आता एवढं सगळं करून फक्त 20 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये आलो आपण आणि मला असं वाटतंय की कुठली वस्तू घेऊन विकण्यात अर्थ नाही राहिला. आता एक गेम खेळावं लागेल आपल्याला जे की माझ्याकडे एक बॅगमध्ये वस्तू आहे जी की तुम्हाला दाखवतो आता. तर ही आहे ती वस्तू तर हेड मसाजर आहे. आता माझ्याकडे गेम सुचले डोक्यामध्ये आणि हे कसं काय आलं माझ्या बॅगमध्ये ह्याचा प्रश्न तुम्ही विचारू नका ते सिक्रेट आहे. बरं ठीक आहे. तर सिम्पलचं काय करण्याचं आहे की कोणते सुद्धा आता पब्लिकमध्ये जाऊयात आपण पुढं आणि तिथं मुलांमध्ये रिॲक्शन असं घेऊयात की हे त्यांच्या हेड मसाजरमध्ये असं टाकणार. जो कोणी रिॲक्शन देईल मग त्याकडनं आपण 50 रुपये घ्यायचे. जर त्यांनी रिॲक्शन नाही दिला तर आपल्याला 50 रुपये त्याला द्यायचे. आपण 20 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये आणि त्यामध्ये पण 50 रुपये आपल्याला घालवायचे. पण मोस्टली रिॲक्शन देतील असं मला वाटतंय गॅरंटी म्हणून मी करतोय. चला इथं भाऊ लोक आहे ती त्यांच्याकडे जाऊ. भावा मराठी येते का तुला. तोंडावरनच ओळखलंय मराठी हिंदी. तर भाई अपने को सिर्फ एक गेम खेलना है. तुम्हारे हेड में से तुम मसाज करूंगा. तुम जर रिएक्शन दोगे क्या रिएक्शन दोगे तो तुम्हें मुझे 50 रुपये देना पड़ेगा. तुमने कुछ भी रिएक्शन नहीं दिया तो मैं तुमको 50 रुपये दूंगा. ओके आ जाओ बीच में. बैठना पड़ेगा क्या. आता देवाला साकडं घालावं लागेल की भाऊ रिएक्शन द्यावं म्हणून. चला बैठना पड़ेगा क्या. नहीं खड़े रहो. बैठने का कुछ काम नहीं है तुम्हारा सिर्फ खड़े रहने का काम है. भावा रिएक्शन दे. भावाने रिएक्शन दिलाय. भाई 50 रुपये निकाला अभी. ऐसा भी कुछ होता है. रिएक्शन दिया है तूने भाई 50 रुपये देना पडे. भावाने 50 रुपये दिलेत काम 25 झाले. चला ओके थँक्यू भाई. चला पुढे चला. ओके थँक्यू. तर इथं काही आपले फॉलोअर्स भेटले तर आणि फॉलोअर्स सोबतच गेम खेळायचे आहेत आपल्याला नेक्स्ट वाली. तर भावा फक्त जर मी तुझ्या असं डोक्यामध्ये असं टाकणार बरं का जर तू रिॲक्शन दिला तर तुला मला 50 रुपये द्यायचे काय. तू रिॲक्शन काहीच नाही दिला तर हे करून सुद्धा तर मी तुला 50 रुपये देणार. ओके भावाने रिॲक्शन दिले 50 रुपये झाले. भाऊ 50 रुपये दे पटकन 50 रुपये ठेवले स्टिंगला. ओके
भावाचे स्टिंगचे पैसे गेले तर 50 रुपये आहेत. भावाला 50 रुपये माघारी देऊ आपण. हे भावा 50 रुपये वापस. तर 100 रुपये जुगाड झाले भावानो. चला. त्यानंतर व्हिडिओ काढून झाल्यानंतर मस्तपैकी फोटो वगैरे काढून घेतला भावाने आपल्यासोबत. तर फायनली एक 100 रुपये आणि सगळे गेम खेळून आपल्याकडे जमा झालेत. आता बघूयात किती आहेत. 100, 150 आणि 170. तर 170 रुपये जमा झालेत 1 रुपयावरून. दिवसभर फिरलो, एवढा घामाघूम झालो. वाटलं नव्हतं एवढं अवघड पडेल, पण लय अवघड झालं. पण पब्लिकचं रिएक्शन थोडंसं भेटलं नाही आपल्याला, रिस्पॉन्स. त्यासाठी थोडंसं पण मागं पुढं झालं. पण बाई 1 रुपयापासनं जेवढं झालं ते माझ्यासाठी खूप आहे. तर थँक्यू सो मच सोलापूर पब्लिक. आणि याचा पार्ट 2 पण नक्कीच येईल. 500 रुपयाचा टार्गेट होता, पण ते हिट नाही झाला. ठीक आहे, असू दे. पण नेक्स्ट टाइम आपण पार्ट 2 मध्ये नक्कीच यापेक्षा मोठं करू. आणि थँक्यू जे कोणी सपोर्ट केला त्यासाठी. लव्ह यू.